आजच्या या नियोजनाच्या बैठकीसाठी उपस्थित असणारे दुसरे आमचे मित्र आमदार सन्मान्य राजू साहेब, ऑनलाईन उपस्थित असणारे दुसरे आमचे सन्मान्य आमदार अभिजित पाटील साहेब, आमचे विभागाचे आरोग्य विभागाचे आयुक्त सन्मान्य काटकर साहेब, या नगरीच्या नगराध्यक्ष सन्मान्य भट्टेताई, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्व पक्षाचे सर्व पक्षीय कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, सर्व पत्रकार, ऑनलाईन उपस्थित असणारे सन्माननीय CEO पुणे, उपस्थित असणारे आमचे CEO सोलापूर, या ठिकाणी उपस्थित असणारे डेप्युटी डायरेक्टर, सिव्हिल सर्जन पुणे आणि सोलापूर विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आषाढीची वारी आणि त्या वारीचं नियोजन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो. विशेषतः उपस्थित असणारे सर्वच अधिकारी आणि त्याच्याबरोबरीनं ऑनलाईन उपस्थित असणारे सर्व अधिकारी, दोन्ही पालख्या ज्या येतात त्या दोन्ही पालख्या आणि गजानन महाराजांची पालखी अशा सगळ्या पालख्यांचं नियोजन, या नियोजनामध्ये लोकांची कुठंच गैरसोय होऊ नये यासाठीचं आपण काय काय उपाययोजना केलं त्याचं प्रेझेंटेशन आपले विभागाचे डेप्युटी डायरेक्टर यांनी सादर केलं आणि त्याच्याशी अनुषंगिक आणखीही काही नियोजन आहे ते सुद्धा आपल्या आयुक्तांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर मांडलं. विशेषतः सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी ज्या काही सूचना मांडल्या त्या सगळ्या सूचनांचा अंमल आपण करूया आणि जरा सुद्धा वारीतल्या वारकऱ्याला त्रास होऊ नये, त्याला आरोग्याच्या कुठल्या सुविधांची उणीव असू नये यासाठी जे जे काही करायला लागेल ते पुढच्या 15 दिवसांमध्ये आपण सगळं करूया. सामान्य राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी परवाच बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय सुरेंद्रजी पवार साहेब, सन्मान्य आपले पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, समाधानजी अवतारे साहेब सुद्धा त्या दिवशी बैठकीला उपस्थित होते आणि त्या सगळ्या बैठकीमध्ये सर्व विभागाला काय काय करायचं ते सूचना दिली. त्याप्रमाणे मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या वतीनं जे जे काही करायला पाहिजे ते मुख्यमंत्री सहायता कक्ष करेल. पालकमंत्री त्यांच्या पद्धतीने त्याचं काम अतिशय चोखपणाने पूर्ण करतील आणि पूर्ण वेळ ठाण मानत असतील. आमदारांची, नगराध्यक्षांची आणि इथल्या लोकप्रतिनिधींची राजभोवतींची जबाबदारी आहे तो तुम्ही सगळे मंडळी कराल. परंतु या सगळ्यामध्ये आरोग्य विभागाचं काम सुद्धा महत्त्वाचं आहे. इमर्जन्सी आणि आरोग्य विभाग याचं नातं असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही उणीव राहून यासाठी ज्या काही सूचना आपल्याला वरिष्ठांनी दिलेल्या आहेत त्याचं पालन करूया. पालखी मार्गावरची जी काही औषध उपचारापासून त्यांना सेवा देणं असेल आणि सुविधा असतील त्या सगळ्या आपण द्यायच्या आहेत. त्या सगळ्याबरोबर माणूस म्हणजे वारकरी घरातून बाहेर पडल्यापासून घरात पोहोचेपर्यंत जी काही आपण सेवा द्यायची आहे ती सगळी आरोग्याची सेवा आपण त्याच्याबद्दलचं नियोजन केलेलं आहे. त्या नियोजनाप्रमाणे आपण सगळेजण लोकांना सेवा दिली. या सगळ्या सेवा देत असताना एका मुद्दा डिजिटल वारी जसं म्हणतं तसंच डिजिटल आरोग्याच्या सेवासुद्धा देण्याचा यावर्षी फक्त आपण संकल्प केला की ज्याच्यामधनं ज्यावेळेला आपल्याकडं बाहेर पडतोय आपला वारकरी ज्यावेळेला पांडुरंगाच्या दर्शनाला वारीत यायसाठी बाहेर पडतो त्या दिवशीपासून तो घरी जाई करतो त्याच्यावरती आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा सातत्यानं संपर्क असणार आहे. त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली असणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला नियोजन सन्मान्य आयुक्त महोदयाने केलं आहे त्याप्रमाणे आपण काम करायचं. दुसरा मुद्दा आहे की आपल्याला डिजिटल वारी जे आपण ते करतोय त्याच्यामध्ये डिजिटल आरोग्य सेवा द्यायची आहे. म्हणजे कुठल्याही वारकऱ्याला सुद्धा कुठेही ॲम्ब्युलन्स कधी उपलब्ध असेल तर ऑनलाईन त्याला माहिती एका क्लिकवरती करायचं मिळणार आहे. त्याला आरोग्याच्या आमचा दवाखाना कुठं आहे, एअर ॲम्ब्युलन्स कुठं आहे, आणखी काय कुठं आहे, त्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. त्या सगळ्या माहितीच्या माध्यमातून आपल्याला सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यामध्ये सोपं होणार आहे आणि प्रत्येक वेळा धावाधाव करणं कुठं नेमकं आपला पेट्रोल आहे कुठं काम करायचं आहे असं जे काय आहे त्या सगळ्या गोष्टींच्यामध्ये सुद्धा सुलभता येणार आहे. या 3 सुलभतांच्याबरोबर यावर्षी आपण सगळी सुविधा आपण लोकांना देतोय की ज्याची गरज आहे. बऱ्याच वेळा असं होतं की गर्दीच इतकी असते की ज्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला मोटरसायकलपेक्षा आपल्या 108 पेक्षा सुद्धा म्हणजे आपल्या रुग्णवाहिकेपेक्षा सुद्धा आपण मोटर बाईक म्हणजे मोटर ॲम्ब्युलन्स आपण सुद्धा हे करायचं. ही ॲम्ब्युलन्स किंवा मोटर ॲम्ब्युलन्स आपण करायचं. आता मोटरसायकल ॲम्ब्युलन्स करायचं. त्यातला दुसरा भाग की जर इमर्जन्सी असेल तर आपण एअर ॲम्ब्युलन्स सुद्धा करायचा यावर्षीपासून सुरुवात करायची. या एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपण आरोग्याच्या सगळ्या सेवेमधला एक अतिशय महत्त्वाचा एक जो काय सेवेचा भाग आहे तो पांडुरंगाच्या दर्शनाच्या आणि पांडुरंगाच्या सेवेत आपण भविष्य काळामध्ये सुद्धा या निमित्तानं सुरुवात करतो. त्याला कारण असं आहे की भविष्य काळामध्ये आता आम्ही ज्या काय 108ची सुविधा केली, 102ची सुविधा केली, मोटरबाईक ॲम्ब्युलन्सची सुविधा केली. विशेषतः मोटरबाईक ॲम्ब्युलन्स बरोबर नवीन लॉ प्रमाणे आपण
आपल्या समुद्रमार्गे किंवा एकूणच नदीमध्ये सुद्धा मोठमोठ्या सरोवरातून यायचं असेल तर तिथं सुद्धा आपण सुविधा केलेली आहे. बोट ॲम्ब्युलन्स बनवतो तर बोट ॲम्ब्युलन्स सोबत एअर ॲम्ब्युलन्स हा सुद्धा भविष्य काळात आपण सुरू करणार आहोत आणि ती पांडुरंगाची सेवा भविष्य काळामध्ये ते सगळं सुरू करण्याची सुरुवात सुद्धा आपण या वारीत करणार आहोत. त्या सगळ्याचं नियोजन आपण सगळ्यांनी व्यवस्थित करूया. सन्मान्य आमदार महोदय, सर्व लोकप्रतिनिधी, सन्मान्य पालकमंत्री आणि सर्वच मान्यवरांच्या सूचनेप्रमाणे आपण सगळं काम करूया. वारी नीव राहू नये याची जबाबदारी मात्र आपण सगळ्यांनी घेऊया अशी विनंती करतो. विशेषतः एक 2-3 सूचना मला ज्या आल्या ते सामुदायिकरित्या आपल्या सगळ्यांशी मी शेअर करतो की ज्याच्यामध्ये एक मुद्दा असा आला की जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत ते प्रायव्हेट डॉक्टर्स इथं थांबतच नाहीत असं काही लोकांचं. मला असं वाटतं की आपण ज्यावेळेला इथंच सगळ्या लोकांना बोलवतो त्यावेळेला आपण सगळ्यांनी सुद्धा सेवा करायला थांबलं पाहिजे. त्यामुळे माझी विनंती आहे सिव्हिल सर्जनांनी दिली नाही की इथं तुम्ही आता हे आटोपलं की बैठक घ्या त्या सगळ्यांना सुद्धा ज्या काही सूचना द्यायला पाहिजे ते द्या आणि त्याप्रमाणे पुढे सन्मान्य आमदार महोदयांनी सर्वच मान्यवरांनी सांगितलं की वारी झाल्यानंतरच्या गर्दीनंतर होणारे आजार आहेत त्याच्यासाठीची उपाययोजना जी आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे. कारण गर्दी ओसरून जाते आणि मग इथं कोणच नसते. उत्सवाला सगळेच असतो आणि पण उत्सवानंतर मात्र गावकरीच असतात आणि मग त्या गावकऱ्यांना तुम्हाला त्रास आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. नगरपालिका मदत करेल, जिल्हा प्रशासन म्हणजे मदत करेल, सन्मान्य जिल्हाधिकारी CO आपल्याला मदत करतील, आमदार महोदय लक्ष घालतील. पण सगळ्यात पुढाकार हा आपला असला पाहिजे कारण तो आरोग्याशी निगडीत विषय आहे. आपण त्यातून सुद्धा नियोजन करून सर्व लोकप्रतिनिधींच्या रूपात सर्व अधिकाऱ्यांच्या रूपात समन्वय केला आणि त्याचं प्रेझेंटेशन जसं आत्ता आम्हाला सांगितलं तशाच पद्धतीने द्या याचा उपयोग होईल आणि आपण सगळेजण योग्य पद्धतीचं काम करू. विशेषतः या सगळ्याबरोबर आपल्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या अद्यावत असल्या पाहिजेत, लोकाभिमुख असल्या पाहिजेत आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं जरासुद्धा कुठं उडी राहू नये अशा पद्धतीच्या असल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की सगळे डॉक्टर्स विशेषतः काही लोकांचं म्हणणं होतं की डॉक्टरची संख्या वाढवा तर मला वाटतं आपण डॉक्टरची संख्या इतकी वाढवतोय की त्या सगळ्या डॉक्टर्सना सुद्धा सगळ्या सुविधा देणं ही आमची प्राथमिकता असणार आहे. आणि मी आपल्याला सांगतो की सगळ्या डॉक्टर्सना सुद्धा ज्या ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही कमतरता बसणार नाही याची जबाबदारी आणि आमच्या आरोग्य महोदयाने घेतलेली आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही सगळे ते काम करायचं आहे. विशेषतः 10% खावड सगळ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये आपण आरक्षित ठेवले. त्याच्या ठिकाणी सुसज्ज ICU केले. PSC जे आहे ते 156 ठिकाणी इंदोरीचे सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू करतोय. पालखी मार्गावरती 215 आरोग्य दूतांची नेमणूक केली. उपजिल्हाधिकारी पंढरपूर आणि ग्रामीणमध्ये 16 ठिकाणी सुसज्ज ICU आहेत. 17 ठिकाणी तात्पुरते आपले दवाखाने आहेत. मंदिरामध्ये 24/7 सुसज्ज ICU कक्ष आहे. पंढरपूर आणि महाराष्ट्रामध्ये 5 ICU कक्ष आहेत आणि आरोग्य विभागाच्या मार्फत पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण आणि निर्जंतुकरण करणे, कीटकजन्य आजार सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. विशेषतः कोरडा दिवस, दूध फवारणी, पालखी मार्गावर सर्व हॉटेल्स आणि धाबे, उपहारगृहामध्ये आमदारांच्या आरोग्य तपासणी, उपचार, वारी प्रशासन, ग्रामपंचायत मार्फत स्वच्छता अभियान, संसर्गजन्य आजारांची तपासणी, समुपदेशन, उपचार सुविधा या सगळ्या गोष्टी करा. त्याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी गर्दी वाढल्यामुळं काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आपण जर त्याच्यामध्ये थोडीशी जर दुर्लक्ष केलं तर ते आज आपला निमंत्रण होऊ शकते. त्यामुळे त्या सगळ्या काळजी घ्या. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एका बाजूला प्रायव्हेटच्या डॉक्टर्सला आपण सांगतोय त्याच वेळेला आपल्या सगळ्या डॉक्टर्सनी सुद्धा जरासुद्धा आळस न करता सेवावृत्तीनं काम करायचं आहे. आपण हे सगळं काम करत असताना आषाढी वारीच्या पालखीमध्ये एकूण 2026 करता अंदाजे 3087 डॉक्टर्सची उपलब्धता आणि कर्मचाऱ्यांची वृत्त मनुष्यबळ आपण उपलब्ध केली. त्याच्यामध्ये 302 स्पेशालिस्ट आहेत, बाकीचे डॉक्टर्स आहेत आणि बाकीचे कर्मचारी असे साधारणतः 3087 आपल्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इतर सगळे त्यांचे सहकारी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे या सगळ्याच्यामुळे आपल्याला जरासुद्धा कुठे काय अडचण येणार नाही एवढं चांगल्या पद्धतीने आपण काम करतो. आपल्या या सगळ्याबरोबर जिथं आपल्याला 102च्या वाहनाला उपलब्ध मिळतं, त्याला वाहनासाठी डिझेल लागते, अमुक लागतं, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी राज्यभरात निर्णय घेतोय. त्याची सुरुवात इतर सुद्धा आपण करतोय की मेट्रो कार्ड आपण सगळ्या 106 सुद्धा उपलब्ध करून देतोय की ज्याच्या माध्यमातून सगळ्या लोकांचं सेवा करण्यामध्ये आमच्याकडे काही उणीव असणार नाही. आणि मग आपला जेलच्या ड्रायव्हरचा पगार आहे, आणखी काय विषय आहे त्याच्याबद्दल थोडंसं माहिती आपण घेऊ आणि आपण पुढे जाऊ. मला वाटतं की या सगळ्या गोष्टींच्या बरोबर शेहूबाईका आपण दिलेलं आहे उपसंचालक परिवहन यांच्या आदेशाप्रमाणे. पण तरी सुद्धा जर काही उपलब्ध असेल तर तात्काळ अधिवेशन आपल्या वारीच्या पूर्वीच करा, नियोजन करा त्याचं आणि बरोबर सन्मान्य
ते सुद्धा त्याची काम करा. पालखी मार्गावरती सर्व आरोग्य संस्थांचे रुग्णालयाच्या प्राथमिक उपचार केंद्रांची माहिती डिजिटल मॅपिंग आपण केली. मराठीत सांगितलं या डिजिटल मॅपिंगच्या माध्यमातून ऑनलाईन प्रत्येकाला कुठं बसलेल्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता सेवा घ्यायची आहे, कुठं आपल्याला मंजुरी आमची पाहिजे असेल, कुठं आमचा कर्मचारी कुठं आहे हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. ही खूप चांगल्या पद्धतीने सेवा आपण देतो. त्यामुळे या सगळ्या सेवांच्या माध्यमातून लोकांना विशेषतः वारकरी सगळ्या आमच्या बंधूंना या वारकरी सगळ्या संप्रदायाला आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीच्या सेवा देऊया अशा पद्धतीची विनंती करतो. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी एका मोठा प्रायव्हेट डॉक्टर्स जे असतील त्यांना कंपल्शन करायला पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना विनंती आहे कंपल्शन तुम्ही करा आणि सगळ्यांनी तिथं सुद्धा सक्तीने उपस्थित पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काम करताना हे देवाच्या सेवेचं काम त्यामुळे केवळ ही ड्युटीचा भाग नाही तर सेवेचा भाग आहे. अशा पद्धतीने उत्स्फूर्तपणाने याच्यामध्ये सहभागी व्हा. कारण लोकांच्या प्रतिक्रिया हे आपल्या कामामध्ये अवलंबून असतात. आता मी दुसऱ्यांदा आलो पहिल्यांदा आलो होतो त्या दिवशी सुद्धा पंढरपूरच्या हॉस्पिटलचा मुद्दा होता आणि आज सुद्धा पंढरपूरच्या हॉस्पिटलचा मुद्दा आहे. हे आमच्या सगळ्यांसाठी दुर्दैवाची गोष्ट. मला असं वाटतं की आपलं कामच आपल्याला पुढे झालं. आपलं काम चांगलं झालं की मग दाबायचे आणि कशाला बोलता म्हणायची गरज नाही. ते कामच आपल्याला पुढे करतात. तर काम चांगलं नसतं की किती नाही आम्ही कौतुक करायचं प्रयत्न करायचं गोष्टी. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींच्या सुधारणामध्ये जे लोक असतील त्यांच्यावरती सुद्धा लोक त्या पद्धतीने माहिती घेऊन त्यांच्या सगळ्या कामकाजाचा आढावा घेऊन आपण सगळेजण पुढे जाऊया. आजच्या दिवशी हा विषय येणंच अपेक्षित नव्हतं कारण आपण ऑनलाईन सगळे आता दोन्ही जिल्ह्यातले सर्वच अधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून CEO असतील, सर्व सर्वांनी आमदार महोदय असतील यांच्या माध्यमातून 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख जे मागणी घेतील त्यांची आज सेवा आणि त्यांना सुविधा कशा द्यायच्या याबद्दल आपण निघालो आणि त्यामुळे त्या सगळ्या सुविधा देण्यामध्ये आपण कुठेही गेम पडायचं नाही एवढं निश्चित आहे. पण ते करत असताना आता आपल्याकडं सुद्धा माझे सगळ्या अधिकाऱ्यांना परत एकदा विनंती आहे की आपल्याकडं दिलेल्या सेवा आणि आपण करायचं काम हे लोकांनी आपल्याला सर्टिफाय केलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होत असते कागदोपत्री घोडी नाचवणं फक्त माझ्याकडे निधी नाही सांगणं माझ्याकडे बाकी काय नाही सांगणं याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही प्रयत्न काय केले, तुम्ही धावपळ काय केली, तुमच्या वरिष्ठांपर्यंत तुम्ही पोहोचलात काय, लोकप्रतिनिधींपर्यंत तुम्ही पोहोचलात काय, त्यानंतर सुद्धा दाब मिळालं नसेल तर तुम्ही आणखीन आम्हाला लोकांपर्यंत आलात काय आणि ते जर झालं नसेल आणि त्यानंतर सुद्धा झालं नसेल तर निश्चितपणे तुम्ही योग्य आहे. फॉलोअप नाही केला तर पहिल्यांदा जबाबदारी त्या लोकांची राहील. वरिष्ठ अधिकारी व्हायचं आणि आम्ही मोठी माणसं व्हायचं याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असेल तर ज्यावेळेला मोठेपण आहे त्यावेळेला जबाबदारी ती जबाबदारी आपल्याला मुलांना टाळता येणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करूया. वारीच्या निमित्तानं पंढरपूरच्या या वारीतनं किमान 10 लाख, 20 लाख, 25 लाख लोकांची सेवा करण्याचं आपल्याला पुण्य मिळेल हे आपल्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा भाग्याचं आहे. मी आपल्याला सांगतो की माझ्या घरात माझे आजोबा 40 वर्ष पायी चालत वारी करतात. त्यानंतर माझी आजी वारकरी होती. माझ्या आजीनंतर माझे वडील इथे येत होते. आता माझ्या घरातला माझा भाऊ होतो कोणतरी घरातला येतो आणि ती भगवी पताका घेऊन घरात गेल्याशिवाय तिथं ते नामदेव केल्याशिवाय आमच्या घरामध्ये पुढचं काम करून अशी असंख्य घरं असतील, अशी असंख्य माणसं असतील की यांची प्रचंड श्रद्धा आहे. त्या सगळ्यांची माणसं येतात. त्या सगळ्यांची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा करणं. सगळ्यांनी काय पांडुरंगाच्या दर्शनाला जायला पाहिजे नाही. रस्त्यावर येणारा प्रत्येक पांडुरंगाचा हा जो भक्त आहे तो सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा तो पांडुरंग आहे. त्याची सेवा करण्याचं भाग्य सार्वजनिक आरोग्य विभागाचा आपण एक कर्मचारी, अधिकारी आणि मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मिळते. ते अतिशय प्रामाणिकपणे पार पाडूया आणि ते झाल्यानंतर वारी झाल्यानंतर तमाम सगळ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी म्हणावं की इतकं चांगलं नियोजन आरोग्य विभागाने केलं की ज्याच्यामुळे लोक या सगळ्या माणसांच्यामुळे आमची वारी अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसह्य झाली. हे सर्टिफिकेट जे आहे याच्या इतकं दुसरं कुठलं मोठं सर्टिफिकेट नाही. त्याचंच नियोजन आपण सगळ्यांना करूया अशी विनंती करतो. सन्मान्य आमदार महोदय दोन्ही तिन्ही सन्मान्य विभागाध्यक्ष असतील, सन्मान्य पालकमंत्री असतील ते सातत्याने या सगळ्या गोष्टींच्यावरती लक्ष घालतीलच. परंतु आम्ही सगळी मंडळी सुद्धा जिथे जिथं आवश्यकता पाहिजे तिथं तुम्हाला सगळ्यांच्या बरोबर आहोत. फक्त आपलं काम हे इतकं चांगलं असावं. पहिल्यांदा सगळ्यांना माझी सूचना आहे सर्व लोकप्रतिनिधींबरोबरचा संपर्क हा सुद्धा महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की मिटिंग आठवते त्यानंतर मग कुठल्या आमदाराच्या वस्तूचा डायलॉगच नाही. काय चाललंय, काय करायला पाहिजे हे सुद्धा आपल्या सगळ्यांशी त्यांनी बोललं पाहिजे. शेवटी समन्वय आणि सगळ्यांच्या सूचनांप्रमाणे काम केलं की त्याची गती वाढते. त्यामुळे माझी विनंती आहे की ते सगळं काम सर्वांच्या तोंडातून चांगल्या पद्धतीने आपल्याविषयी चांगल्या आशीर्वादाचे शब्द यावे असं आपण काम करू अशी विनंती करतो. ज्या ज्या सूचना सर्वच लोकांनी विशेषतः पत्रकारांनी सूचना दिली, आमचे प्रमुख सहकारी त्या गोष्टी प्रमाणे
सूचना दिल्या. बऱ्याचशा लोकांच्या पाठीमागे सुद्धा मनात असेल की काही सूचना द्यायच्या, पण साधारणतः सार एवढंच आहे की एका बाजूला आहे ती वारी चांगली काढायची आणि दुसऱ्या बाजूला काही आपल्या ज्या आस्थापना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करायची. तर मगाशी सन्माननीय आमदार साहेबांनी सांगितलं की 200 बेडचं हॉस्पिटल जर होत असेल तर आता बोलायला मॅडम तुम्ही बसून जे काही सुरू करायला पाहिजे त्याच्याबद्दल आयुक्त महोदयांच्या सूचनेप्रमाणे पुढे जा आणि ते जर झालं तर वारीचं आपण उद्घाटन केलं तर सुद्धा उपयोग चांगला होईल आणि लोकांना चांगल्या पद्धतीच्या सेवा देता येईल. अशा पद्धतीचं काम करूया. आपण सगळ्यांनी या वारीमध्ये आरोग्य विभागाचं काम हे अत्यंत चांगलं झालं. प्रत्येक माणूस सेवाभावी वृत्तीनं काम करत होता आणि त्याचा फायदा आम्हाला झाला. असं गावोगावी जाणाऱ्या छोट्या मोठ्या खेड्यापाड्यातल्या प्रत्येक वारकरी माणसानं सुद्धा आपल्याविषयी चांगले गौरवोद्गार काढावे अशा पद्धतीचं काम करूया. याच्यापूर्वी सुद्धा आपण खूप चांगलं काम केलेच, याच्याबद्दल वादच नाही की आपण वारीत आरोग्य विभागाने केलेल्या कामाबद्दल सर्वच लोक आपल्याला नावतात, पण आता अजूनही चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आपण सगळेजण नियोजन केले. मला वाटते CEO आमच्या पुणे आणि CEO सोलापूर या दोन्ही मंडळींच्या ज्या काही सूचना आहेत किंवा तुमची सगळी यंत्रणा सुद्धा आमच्या सगळ्यांच्या समोर असणारच आहे. परंतु या सगळ्या सूचनेबरोबर आता इथल्या छोट्या मोठ्या गोष्टींवरती सुद्धा आपण सगळ्यांनी लक्ष ठेवून राहावं. आमच्या यंत्रणेला अधिक चांगल्या सूचना द्या आणि आवश्यकतेप्रमाणे आम्ही सगळीच मंडळी तुमच्या सगळ्या सूचनांचा संपर्कात राहूया आणि बघता बघता वारी सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वी आपण सगळी करू. धन्यवाद.